नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपण जो काही गुरु वक्री झालेला आहे डिसेंबर ते मार्च महिन्याच्या 11 तारखेपर्यंत, तर हा जो काही गुरु आहे, तर कर्क राशीला कशा प्रकारचा या ठिकाणी फायदा होईल किंवा नुकसान होऊ शकते. तर कर्क राशीला 12व्या घरामधून हा गुरु भ्रमण करणार आहे. तर तुमचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते तुम्ही नक्कीच टाळले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या ऑफिसमधील जे कोणी शत्रू असतील त्यांच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. जर आपले कोर्ट कचेरी कर्जबाजारी असू आपण किंवा क्रेडिट कार्ड, ते वेळेत हप्ते भरणे गरजेचं आहे. तुम्हाला वेळेमध्ये त्यांची परतफेड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही असं जर नाही केलं तर भविष्यामध्ये या गोष्टीचं तुम्हाला खूप खूप नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर नवीन कर्ज घेताना तुम्ही आत्ता काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही या काळामध्ये या 2.5-3 महिन्याच्या जर कालामध्ये जर कर्ज घ्यायचं असेल तर अत्यंत विचारपूर्वक करावं. जर तुम्हाला जर थोडंसं जर अजून जर 2-2.5 महिन्याचा जर कालावधी जर तुम्हाला ॲडजस्ट होऊ शकत असेल, ठीक आहे बाबा, आपण 2 नाही 3 महिने जरी आपण कर्ज घेतलं तरी आपलं चालू शकेल, तर असं केलं तर ते तुमच्या खूप फायद्याचं असेल. त्याचबरोबर तुम्हाला हा जो काही कालावधी आहे, तुम्हाला अंतर्मुख विचार करणारा, आपले जे काही चुकलेल्या गोष्टी आहेत, ज्या काही आपल्या आयुष्यात अनेक चुका झालेल्या आहेत, त्या तुम्हाला सुधारण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे. तुम्हाला आध्यात्मिक तुमची शक्ती वाढणार आहे. लांबचे प्रवासाचे योग तुम्हाला येणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही खर्चावरही नियंत्रण ठेवणं तुम्हाला गरजेचंच आहे. आणि या कालावधीमध्ये तुम्ही ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा तुम्ही जेवढा काही जप कराल ते तुम्हाला चांगलंच राहील, तुमच्या फायद्याचंच असेल. दत्तगुरूंची, गुरु महाराजांची उपासना करा, म्हणजे हा जो काही कालावधी आहे तुम्हाला अजून लाभदायक ठरवता येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.